श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण इथे पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 22 रावण कुंभकर्ण संवाद. ओम श्रीराम. रावण व कुंभकर्ण यांचा संवाद चालू आहे. तिथे मग कुंभकर्ण रावणास श्री नारद महर्षींच्या पूर्व भेटीचा वृत्तांत सांगत आहे व मला 6 महिन्यांची झोप का याविषयी सांगत आहे. कुंभकर्ण म्हणतो की मी महापापी होतो. सर्व देवदेवता माझ्या कृत्यामुळे त्रस्त झाले होते. तेव्हा मग ब्रह्मदेव मला शाप देतात. त्यामुळे 6 महिने मी निद्रेत असतो. हे रावणा, तुझ्या मृत्यूचे रहस्य देखील तेव्हा श्री नारद महर्षींनी मला सांगितले होते. तुला ब्रह्मदेवाकडून वरदान आहे की यक्ष, किन्नर, गंधर्व, देव, दानव यांच्याकडून तुला मृत्यू येणार नाही. परंतु ब्रह्मदेवांनी त्या यादीमध्ये नर किंवा वानर यांचे नाव घेतलेले नाही. तेव्हा तुला नर किंवा वानर यांचेकडून मृत्यू येऊ शकतो. आणि आता युद्धाकरिता तर समोर नर व वानरच येऊन उभे ठाकलेले आहेत. तेव्हा सांगतो की हे रावणा, माझे ऐक आणि सीता मातेस सन्मानपूर्वक श्रीरामाकडे पाठवून दे आणि त्यांची शरणागती पत्कर. तेव्हा रावण क्रोधित होऊन भ्रमिष्ठासारखा बरळू लागला. मग तिथे कुंभकर्णही रावणावर क्रोधित होतो. हे पाहून रावण शांत होतो व कुंभकर्णास आर्जव करू लागतो. तेव्हा मग कुंभकर्णही शांत होतो व युद्धास जाण्यास तयार होतो. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या अध्यात्म प्रवासात आता त्या हिरण्यगर्भ नगरीचे म्हणजेच लंकेमध्ये तो अशुद्ध अहंकार म्हणजेच रावण व हव्यास म्हणजेच कुंभकर्ण यांचा वार्तालाप चालू आहे. त्या अशुद्ध अहंकाराला तो हव्यास सांगतो की पूर्वकाळी माझा आणि त्या धर्मऋषींचा म्हणजेच नारद महर्षींचा संवाद झाला होता. त्यांनी मला सांगितले होते की मी म्हणजे हव्यास साधकाच्या अंतरंगात असलेल्या शुद्ध मंडळींना म्हणजेच देवदेवतांना खूप त्रस्त करत असे. तेव्हा मग त्या निर्मिती संस्थेने म्हणजेच ब्रह्मदेवाने माझ्या ठिकाणी माझ्याच अधाशीपणाच्या धुंदीत सुस्त राहण्याची किमया केली. त्यामुळे ही अंतरंगातील शुद्ध मंडळी काही काळाकरिता स्थिर राहू लागली. नाहीतर माझ्या या प्रचंड हव्यासाच्या अधाशीपणापुढे या शुद्ध मंडळींचा म्हणजेच अंतरंगातील शुद्ध घटक मन, प्राण, चित्त, बुद्धी वगैरे यांचा टिकाव लागला नसता. आणि हे अशुद्ध अहंकारा, तुला अजून एक सांगतो की त्या धर्मऋषींनी तेव्हा मला तुझ्या विनाशाचे रहस्य देखील निवेदित केले होते. ते म्हणजे तुझा विनाश किंवा पूर्ण शुद्धीकरण अशा एका घटकाकडून होईल की तो घटक शुद्धातिशुद्ध असेल व पूर्ण चैतन्यमय, अमृतमय, ज्ञानमय व शक्तिशाली असेल.
व तोच ईश्वर असेल, तोच नर असेल. म्हणजे आता नर म्हणजे नराचा नारायण करण्याचा पुरुषार्थ करतो तो नर. व असा नर आता साधकाच्या अंतरंगात त्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या म्हणजेच श्रीरामांच्या स्वरूपात उपस्थित झालेला आहे. आणि हे अशुद्ध अहंकारा तेच आत्मस्वरूप सद्गुरू युद्धभूमीवर तुझ्या समोर उभे आहेत. आणि म्हणून मी म्हणतो की तू आता त्या आत्मस्वरूप सद्गुरूंना शरण जा व त्यांच्या गुरुप्रणीत साधनेच्या शुद्धीकरण प्रक्रियेत सहभागी होऊन शुद्ध हो. आणि त्या परमशांती मातेला म्हणजेच सीता मातेला तिच्या स्वस्थानावर म्हणजेच परेच्या स्थानावर सुस्थापित कर. अन्यथा तुझा आमच्या सर्वासहित विनाश अटळ आहे. हे ऐकून तो अशुद्ध अहंकार त्या हव्यासावर खूप क्रोधित होतो, परंतु अशुद्धपणाच्या स्वार्थाकरिता पुन्हा शांत होतो व त्या हव्यासाला आर्जव करतो. मग तो हव्यास युद्धभूमीवर जाण्यास तयार होतो. आता आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये रावण आणि कुंभकर्णाचा संवाद चालू आहे आणि कुंभकर्ण सांगतो की मला आठवते पाठीमागं एकदा नारद महर्षींची माझी भेट झाली होती आणि मला 6 महिने झोप का याचं रहस्यही नारदांनी मला तेव्हा सांगितलं होतं. तुझ्या मृत्यूचंही रहस्य नारदांनी मला सांगितलं होतं. कारण मी खूप पापी दुराचारी होतो आणि या त्रिभुवनात सगळ्या देवदेवतांना माझा त्रास व्हायला लागला. मग ब्रह्मदेवाने किमया केली आणि मला 6 महिने झोपेत ठेवलं. दुसरी गोष्ट, तुझ्या मृत्यूचं रहस्य असं की ब्रह्मदेवाने तुला वरदान दिलेलं आहे की तुझा मृत्यू यक्ष, किन्नर, देव, दानव यांच्याकडून होणार नाही. मात्र त्या यादीमध्ये नर किंवा वानर यांचं नाव नव्हतं आणि ते नर वानरच आता तुझ्यासमोर युद्धाला येऊन ठाकलेले आहेत. त्यामुळे तुझा इथे मृत्यू होऊ शकतो. म्हणून मी तुला सल्ला देतो की तू श्रीरामांना शरण जा आणि सीता मातेला सन्मानाने परत पाठवून दे. ही झाली कथा. हेच साधकाच्या दृष्टीने कसं, साधकाच्या दृष्टीने साधकाच्या अंतरंगामध्ये त्या अशुद्ध अहंकाराचा आणि हव्यासाचा संवाद चालू आहे. हव्यास म्हणतो की माझ्या या प्रचंड हव्यासापुढे या साधकाच्या अंतरंगातील मंडळींचा टिकावच लागत नव्हता. आता इथं थोडंसं थांबूया आपण. पहा, आता जी मंडळी अध्यात्म करत नाहीत, मला टीका नाही करायची कोणाची, परंतु जी मंडळी अध्यात्म करत नाही ना, त्यांच्या अंतरंगामध्ये हा हव्यास कधीही झोपत नाही. म्हणजे त्यांच्या अंगातला हा कुंभकर्ण कधीही झोपत नाही. म्हणजे मला काय म्हणायचं नेमकं की त्यांच्या अंतरंगात हा हव्यास त्यांच्यावर संपूर्णपणे अधिकार गाजवतो आणि ही मंडळी सतत हव्यासाच्या मागे लागलेली असतात. म्हणजे कोणाला पैशांचा हव्यास, कोणाला सत्तेचा हव्यास, सतत प्रपंचाचा हव्यास. एका शब्दात सांगायचं तर प्रपंचाचा हव्यास. मात्र जी मंडळी अध्यात्माकडे वळालेली आहेत, बऱ्यापैकी भक्ती, साधना, ज्ञान मार्ग, चांगलं सदाचरण ह्या ज्या गोष्टी करतात, त्या मंडळींकरता या हव्यासाचा त्रास कमी होतो. म्हणजे कथेच्या दृष्टीने कुंभकर्ण 6 महिने झोपलेला असतो, 6 महिने जागृत असतो. साधकाच्या दृष्टीने जी मंडळी साधना भक्ती करतात त्यांच्या दृष्टीने हव्यासाचा काही काळ त्रास होतो, काही काळ होत नाही. म्हणजे 6 महिने झोपतो, 6 महिने जागृत असतो. कारण त्याच्या त्या साधनेमुळे, त्याच्या त्या भक्तीमुळे हव्यासाचा जो प्रचंड असा झोत आहे ना, तो कमी होतो. त्यामुळे ही साधकाच्या अंतरंगातील ही मंडळी काही काळाकरता तरी स्थिर असतात. आपली साधना भक्कमपणे करून एक साधनेचा एक पाया पक्का करतात. आणि
इथे कथेच्या दृष्टीने असं म्हटलंय की त्यामुळे देवदेवतांना त्रास कमी व्हायचा, कारण कुंभकर्ण 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागृत अवस्थेत देवांना त्रास व्हायचा, झोपेच्या अवस्थेत देवांना त्रास नव्हता होत. साधकाच्या दृष्टीने साधकाचा हव्यास जसा कमी होतो तसा साधकाच्या अंतरंगातील ही मंडळी साधनेकडे जास्त वळतात. म्हणजे कोणती मंडळी? तर शुद्ध झालेली, म्हणजे मन, प्राण, सात्विक बुद्धी, विवेक, चित्त, सत्कर्म, सद्विचार, सुविचार, ही जी मंडळी साधकाच्या अंतरंगात आहे ना, ते हव्यासाचा हल्ला कमी झाला की ती वेगाने साधना करतात. आता हे कसं, हे आपल्या लक्षात येत नाही, परंतु जर आपण साधक असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की बघा, आपण साधना करतोय आणि अचानक आपल्यावर नैराश्य येतं, आपल्यावर म्हणजे ह्या षड्रिपूंचा हल्ला होतो, म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, किंवा संसाराच्या कुठल्या तरी अपघातात, संकटात, दुःखात आपण अडकलेलो असतो. तेव्हा आपल्या साधनेचा वेग हा फार मंदावलेला असतो. आणि जेव्हा हे नसतं, म्हणजे काय, म्हणजे संसारातल्या दुःख, वेदना, संकट, अपघात किंवा या षड्रिपूंचा हल्ला, काम, क्रोध, लोभ, मोह, मद यांचा हल्ला नसतो, तेव्हा ही मंडळी कोणती? मन, प्राण, बुद्धी, चित्त हे फार वेगाने म्हणजे पुढे जायचा प्रयत्न करतात. म्हणजे भक्कम साधना करतात, सत्संग करतात, तीर्थयात्रा करतात, अंतरंगातून जास्तीत जास्त शुद्ध, हे ज्याचं त्यांनी पाहावं, पडताळावं. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? त्याचा अर्थ हा हव्यास कमी झालेला असतो. म्हणजेच कुंभकर्ण 6 महिन्याकरता झोपलेला असतो. म्हणजेच हव्यास काही काळा, इथे असं नाही की 6 महिने इकडे, हे कथेच्या दृष्टीने आहे आपलं. म्हणजे आज माझा दिवस जर चांगला गेला असेल तर समजायचं माझा अशुद्ध अहंकार, माझा हव्यास, हे माझी षड्रिपू हे कमी कमी झालेत किंवा कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन लपून बसलेत. तेव्हा माझ्या साधनेला बळ येतं, मला चांगले छान माझी साधना होते, माझी भक्ती होते, मला चांगली मंडळी मिळतात, माझा चांगला सत्संग होतो, मला ध्यानामध्ये चांगले अनुभव येतात. परंतु ही मंडळी जेव्हा जागृत असतात ना, हव्यास, अशुद्ध अहंकार, षड्रिपू, तेव्हा मी जरी किती बळकटपणाने साधना करायचा प्रयत्न केला तरी मला पाहिजे तेवढं यश येत नाही. हा असा अर्थ इथं घ्यायचा 6 महिने जागृतीचा, किंवा हव्यास कमी असण्याचा, जास्त असण्याचा. तर मग, आणि हे कुणी केलं? तर कथेच्या दृष्टीने ब्रह्मदेवाने कुंभकर्णाला शाप दिला. साधकाच्या दृष्टीने निर्मिती संस्थेने त्या हव्यासाला असं त्याचं कमी केलं काही काळाकरता. म्हणजेच ही माझ्या ठिकाणी ती निर्मिती संस्था, म्हणजेच कुठली? ब्रह्मव्यवस्था ना, कारण निर्मिती संस्था म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव काय करतात? या विश्वाची निर्मिती करतात. माझी निर्मिती कोणी केली? ब्रह्मदेवाने. म्हणजेच माझ्या आतल्या ब्रह्मदेवाने किंवा ब्रह्म या अवस्थेने या हव्यासाला कमी राहण्याची माझ्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते. मग आता माझ्या ठिकाणी प्रत्यक्षात ब्रह्म अजून आहे का? नाही. माझ्या ठिकाणी कोण आहे? आत्मा. म्हणजेच ही आत्मव्यवस्था. जेव्हा आत्मव्यवस्था जागृत असते तेव्हा हव्यास झोपलेला असतो, तेव्हा साधकाची साधना वेगाने होते. आणि जेव्हा आत्मव्यवस्था जागृत नसते, अनात्मव्यवस्था जागृत असते, तेव्हा साधकाला खूप संकटांना, दुःखांना त्याची साधना व्यवस्थित होत नाही. म्हणून ही आत्म आणि अनात्मव्यवस्था ह्या दोन्ही व्यवस्था माझ्या ठिकाणी आहेत. या दृष्टीने या कथेचा हा असा आपण भाग घ्यायचा. आता पुढे ते काय म्हणतात की मग तू सांगतो की बाबा तुझा विनाश अटळ आहे आमच्यासहित. हा शब्द महत्त्वाचा आहे. हव्यास काय म्हणतोय अशुद्ध अहंकाराला की तू जर आत्मस्वरूप सद्गुरूंना शरण नाही गेलास आणि त्या परमशांतीला तिच्या परीच्या स्थानावर स्थापित नाही केलंस तर तुझा आमच्यासहित विनाश अटळ आहे. आता इथं किंवा मग तू काय कर, तर त्या आत्मस्वरूप सद्गुरूंना शरण जा, त्यांच्या गुरुप्रणित साधनेने शुद्धीकरण प्रक्रियेत सामील हो आणि तू शुद्धातिशुद्ध हो, म्हणजे तुझा विनाश होणार नाही. आणि मग तू आत्ममय होशील. तू आत्ममय झाला की आम्ही सगळे घटक तुझ्या बरोबरीने आम्ही आत्ममय होऊ. म्हणून तो म्हणतो की मी तुला सांगतो की तू या गुरुप्रणित साधनेने या शुद्धकरण प्रक्रियेत सामील हो.
परंतु हे अशुद्ध अहंकाराला मान्य नसतं. आपल्यातही तेच घडतं. आपला अशुद्ध अहंकार, जरी आपण म्हणजे भक्ती मार्गाकडे असलो, सद्गुरूचे अनुग्रहित असलो, शिष्य असलो, भक्ती करत असलो, साधना करत असलो, तरीही पूर्णतः आपल्या ठिकाणचा अहंकार शुद्ध झालेला नसतो. तो कधी शुद्ध होतो? जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा हा अशुद्ध अहंकार पूर्ण शुद्ध होतो. हे सगळे षडरिपू एकतर निघून जातात किंवा त्यांचं उदात्तीकरण होतं, ते विशुद्ध होतात. तोपर्यंत साधकाला याला सामोरे जावंच लागतं. म्हणून हा हव्यास असूनही अशुद्ध अहंकाराला हे शहाणपण शिकवत आहे. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आता हा हा हव्यास शहाणपण का शिकायला लागला? कारण साधकाच्या अंतरंगामध्ये सद्गुरू स्थापित झाले, सद्गुरूने अनुग्रहित केलं, आणि सद्गुरूंनी साधना दिली. गुरुप्रणित साधनेने शुद्धीकरण प्रक्रिया सुरू झाली. साधकाचे मन, प्राण, चित्त, बुद्धी हे शुद्ध झालेत. त्यामुळं काही अंशाने हा हव्याससुद्धा शुद्ध झालेला असतो. त्याला हे समजायला लागलेलं असतं की आपण असेच राहिलो तो आपला विनाश आहे. म्हणून तो हे शहाणपण अशुद्ध अहंकार सांगतो. मात्र अशुद्ध अहंकार हे शहाणपण ऐकत नाही. तो उलट त्या हव्यासावरच क्रोधित होतो, मात्र त्याला परत गोंजारतो. बघा, आपणही नीट लक्ष द्या. आपल्या अंतरंगात असं घडतं. अशुद्ध अहंकाराला माहिती आहे की जर माझं हे स्वार्थीपणाचं जे काम आहे ते जर करायचं असेल तर या हव्यासाला गोंजारावं लागेल. त्यामुळे अशुद्ध अहंकार, बघा काही मंडळी अशी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या अंतरंगात तडफड झालेली असते, पण बोलतात गोड आणि नंतर काटा काढतात. ते कार्य कोणाचं असतं? ह्या अशुद्ध अहंकाराचं असतं. म्हणजे अशुद्ध अहंकार त्या हव्यासाला गोंजारतो आणि त्याच्याकडून काम करून घेतो. आपल्याही आतमध्ये असंच घडत असतं. हेच याचं सार असावं असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.